एक लक्षात घ्या की बंडखोरांवर कारवाई होईल, काही कारवाया झालेल्या आहेत, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे या वेळेला कोणत्याही शिवसेना किंवा मनसेच्या बंडखोराला लोक मतदान करणार नाही. लोकांनी ठरवलं आहे की ठाकरे बंधूंचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करायचे. मतदार गद्दारी करणार नाही. जरी काही बंडखोरांनी स्वतःला बंडखोर समजून घेतलं असलं तरी ते गद्दार आहे. निष्ठा वगैरे बघा, अनेकदा राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी घडतात की एकापेक्षा जास्त उमेदवार असले आणि ते त्याच तर उमेदवार एकालाच मिळते. याचा अर्थ ते 3 उमेदवार उरलेले 4 उमेदवार हे कमी क्षमतेचे आहेत असं होत नाही, पण उमेदवार एकाला मिळते. तसं झालं आहे. पण तुम्ही अशा वेळेला पक्षाबरोबर राहणं या संकट काळात याआधी राहिलेला आहात, तुम्ही राहायला पाहिजे. पण राऊतसाहेब, या आधीचा अनुभव असा आहे, बंडखोर त्यांची उमेदवारी कायम ठेवतात आणि काही प्रभागांमध्ये बंडखोर निवडूनही येतात. भले कारवाई झाली तरी त्यांना पक्षात परत घेतलं जातं. तर यावेळेस असं हे मी आता सांगत नाही, पण मला पूर्ण खात्री आहे की या वेळेला मराठी जनता बंडखोरांना मतदान करणार नाही. संयुक्त सभा तुम्ही म्हटलं होतं की होती, आजची तारीख देखील दिली होती, परंतु पुढे ढकलल्या जात आहेत संयुक्त सभा दोन्ही ठाकरे बंधूंची. एकच सभा होणार नाही, एकच सभा तीर्थावर. इतर सभांना शक्ती लावण्यापेक्षा कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले असतात. ही निवडणूक वेगळ्या प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे माननीय उद्धवजी आणि माननीय रावसाहेब यांनी कालही शिवसेना भवनात त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर या निर्णयापर्यंत आम्ही आलो की एकच सभा दणदणीत ही शिवतीर्थावरच घ्यावी, ते योग्य ठरेल. मुंबई बाहेरचं काय? मुंबईबाहेर ठाण्यात एक सभा होईल, कल्याण डोंबिवलीमध्ये संदर्भात चर्चा सुरू आहे, नाशिकला होईल, संभाजीनगरला स्वतः उद्धवजी करतील, नाशिकला संयुक्त सभा होईल. राऊतसाहेब, याआधी बघितलं तर आचारसंहितेत नामफलक किंवा श्रेयांचे फलक झाकले जात होते आणि आचारसंहितेचे काही नियम होते. पण यंदा एका बातमीत वृत्तपत्राने एक बातमी दिली आहे की कुलाब्यात जो बाळासाहेबांचा पुतळा आहे तो हिरव्या पडद्यांनी झाकला गेलेला आहे. तर बाळासाहेबांचा धाक आजही कायम आहे. बाळासाहेबांची भीती ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये जी बसलेली आहे, ते भले काही बोलत असतील हो, हिंदू हृदय सम्राटांचा विचार, आचार, पण मुळात तुम्ही त्यांची जी भीती मनात तुमच्या आहे त्यातून हे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं बघा. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत. ते आता काही एका राजकीय पक्षाचे नेते राहिलेले नाहीत ना. त्यांना तुम्ही राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिल्यावर तुम्ही गांधींचा पुतळा झाकलाय का? मग मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे आहेत, झाका ना. मुंबईमध्ये अटलजींचे अनेक त्यांच्या नावानं संस्था आहेत आणि त्यांचे पुतळे आहेत काही ठिकाणी. मग तुम्ही त्यांचे पुतळे का नाही झाकलेत अटलजींचे, आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच पुतळा का कव्हर केला किंवा झाकला? याचं उत्तर कोण देणार? तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं अजूनही मतं मागताय ना, तुमची लायकी नसताना, चोरलेल्या पक्षाच्या नावावर. मग बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय, पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठी बॅनरवर लावतोय. प्रत्येक जण ते चोरलेला शिवसेनावाले लावतायत, भाजपवाले लावतायत. ते कसे झाकणार तुम्ही? एक पुतळा झाकून काय होणार आहे? इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला. ज्या पद्धतीचा आयोगाचा मूर्खपण आहे की बाळासाहेबांचा पुतळा झाकलेला आहे, सत्य असेल. आज वृत्तपत्रात त्या संदर्भात एक चित्र आलेलं आहे. मग अटल बिहारी वाजपेयींचा झाकलात का? महात्मा गांधींचा झाकलात का? टिळकसुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते की काळी, त्यांचा झाकलात का? सांगा ना, कोणाचे झाकले आणि बाळासाहेबांचेच का झाकलेत? याचं उत्तर द्यावं लागेल. आणखी एक आहे, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात ही कॅमेरामॅन आणि कार्टुनिस्टची युती, म्हणजेच करप्शन आणि कन्फ्युजन यांची युती असल्याचं त्यांनी अडवाणी बरोबर गौतम अडाणी बरोबर युती करण्यापेक्षा 2 कलाकार